नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुधीर आहेर. आपण या ठिकाणी आज या शेतकऱ्यांच्याकडे आलो आहे. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव पांडुरंग लक्ष्मण साळवे, लिंगदेव राहणार लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ओके. हे तुमचं वालवडीचं पीक आहे, बरोबर आहे? हो, बरं, आता ह्या वालवडीला तुम्ही कधी लावलेली होती? ही जूनमध्ये लावली होती. जूनमध्ये लावली होती. आता ही चालू होऊन किती महिने झालेत? ही चालू होऊन 4-5 महिने झाले जवळ. 5-6 महिना लागला आहे, हां. बरोबर आहे? हो. बरं, आता तुम्ही आमचं हे नेक्ससचं किट वापरलं, त्या किटचा तुम्हाला काय फायदा झाला आहे? नेक्ससच्या किटमुळं बार आणि सांगायची शायनिंग चांगल्या प्रकारची राहिली हो. आता नवीन बार पण भरपूर येतोय. हां. शेंगा घोसानीच लागलेले आहेत, म्हणजे लोकांचे इतके टिकत नाहीत. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला आज योग्य वाटतं बा, चांगलं. बरोबर आहे. हो, शेंगाची साईज टिकून राहिली. शेंगाचं तुम्हाला टिकून राहिलं, मार्केटपेक्षा तुम्हाला रेट कसा मिळतोय? मार्केटपेक्षा रेट माझा 2 रुपयांनी शेंग वाढवत जाते. मार्केटपेक्षा वाढव जाते, बरोबर आहे. वाढवत जाते, हो. इथे बघितलं तर तुम्हाला खालपासून शेंगा लागलेल्या आहेत नवीन, बरोबर आहे. हो, इथे खालून हे बघा. तुम्ही ह्याच्यामध्ये वापरण्यामध्ये समाधानी आहात का? हो हो आहे समाधानी? हो आहे सर. या कारण ह्या पिरियडला वालवडी टिकत नाही, राहत नाही. बरं, ही टिकली. तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगाल, संदेश देशाल तुम्ही? कारण हे नेक्सस कंपनीचं औषध चांगलं आहे, चांगले लोकांनी वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. लोकांनी अनुभव घेतला पाहिजे लोकांनी. घेतला पाहिजे, बरोबर आहे. हो. सगळे घोसानीच तुम्हाला दिसत आहेत, सगळ्या शेंगा. तुमची डेली एक गोण निघते ना? नाही, 2 ते 3 दिवसांनी एक गोण काढतो मी. 2 ते 3 दिवसांनी एक हो. गोण काढतो. कारण शेंगाची साईज होणं गरजेचं असतं ना. नुसतं कवळ्या पापड्या तोडून उपयोग नाही. बरं, पण आता जर समजा एवढं हे आहे, म्हणजे जे बार लागलेला आहे, हा जर टिकला तुम्हाला, तर तुम्हाला डेली सुद्धा एक गोण निघू शकते माझ्या हिशोबाने. क्षेत्र कमी येतं ना सर, त्याच्यामुळे डेली नाही निघू शकत. बरं बरं बरं, ठीक आहे. हो. चला, ओके. पण 100% तुम्ही समाधानी आहात? हो, 100%. ओके. तर माझा 20-25 वर्षाचा अनुभवामध्ये ह्या वर्षीच माझी वालवड एवढ्या दिवस टिकली. 20-25 वर्षामध्ये इतक्या दिवस पहिल्यांदाच टिकली? हो, पहिल्यांदा टिकली. बरोबर. मी दरवर्षी वालवड लावणारा व्यक्ती आहे. ओके ओके. आणि मला ह्या वालवड पिकाची आवड जास्त आहे. मग लोकांनी 100% वापरलं पाहिजे? हो, लोकांनी 100% वापरलं पाहिजे आणि या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. ठीक आहे, ओके. थँक्यू. ओके सर.